नमस्कार, कसं आहे सर्वजण मजेत ना? मी पण मजेतच आहे. तर माझ्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे. तर मी आशा. तर आता माझं आहे लग्न. तर तुम्ही म्हणता ना आजचा काय विषय, असा काय विषय आहे लग्न, तर ह्या वयात कोणी लग्न करतं का? तर आता खूप माझे नातेवाईक आहे, खूप जणांना प्रश्न आहे की तिनं लग्न केलं. तर मला सांगा मित्रांनो, तर आता काय असतं, तर मला आहेत 2 मुलं. आता सर्वजण म्हणतात 2 मुलं होस तर नवरा चांगला लागला आणि नंतर सोडून दिलं. पण कोणत्याही लेडीजला स्वतःचं घर तोडायचं हे नसतं. त्याच्यामागे काहीतरी मोठे प्रॉब्लेम असतात, काहीतरी तिने सोसलेलं असतं, काहीतरी कारण असतं, पण ते लोकांना माहीत नसतं. मी जेवढ्या वर्षी सासरेले तेवढं वर्ष मी काय त्रास काढलेला आहे तो फक्त मलाच माहिती आणि माझ्या आईवडिलांना माहिती. त्या लोकांना बोलायला काय लागतं. आणि माझे आईवडील, आता वडील तर एक्सपायर झाले, आई आहे, बहिणीला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे मी काही त्रास काढलेला आहे. माझ्या मुलांनासुद्धा माहिती आहे मी काही त्रास काढलेला आहे. त्यामुळे मला लोक काय म्हणतात त्यांनी काही फरक पडत नाही. माझं आयुष्य आहे, मी माझ्या पद्धतीने जगणार आहे. पण मग जे आपले नातेवाईक असतात ना, त्यांना खूप पंचायती असतात की मी एकटी राहते, मुलांना घेऊन राहते, असे काही पण अफवा उधळतात. माझ्या सासरवाडीला जाऊन, सासरी तिथे जाऊन सांगितलं तिने लग्न केलं म्हणून. तर असे म्हणजे काड्या करतात. पण मला हे म्हणायचं आहे की माझं आयुष्य आहे, मी माझ्या पद्धतीने जगेल. आणि ह्या लोकांना काही गरज नाही पंचायती करायची. त्यांनी त्यांच्या घरातलं बघावं. त्यांच्या घराचं तर राखरांगोळी झाली आहे, पण तरीसुद्धा दुसऱ्यांच्या घरातल्या पंचायती करायला लोकांना खूप आवडतात. तर माझं आयुष्य आहे, मी माझ्या पद्धतीने जगेल. माझ्याबरोबर माझी मुलं आहे, माझे नातेवाईक आहे. तर मला कोणाची काही गरज आहे? जर आपले जीवभाव जे माणसं जर आपल्या बरोबर असतील तर आपल्याला लोकांची काय गरज. आणि मी अशा फालतू लोकांकडे पहिली गोष्ट यांना लक्ष देत नाही, कारण की यांना आहे ना दुसऱ्यांची धुणं धुवायची सवय असते. तोंडावर नाही बोलते, पण मग मागं सवय असते. तर आमच्या नावाने असेच बोटं मोडत राहा. मी तर कोणाचं वाईट चितात नाही. जे पण माझं वाईट चिततात, माझ्याविषयी पाठीमागं वाईट बोलतात, त्यांना तर देव त्यांना शिक्षा देईलच. कारण आपण चांगलं काम करत राहायचं. तर बघू शकता, आज मी चकोल्या बनवल्यात वरणाच्या, छानपैकी मस्त, आणि गरमागरम खाऊन घ्यायच्या. डाळ पोळीसुद्धा खूप मस्त लागते बरं का, गरमागरम तुरीची डाळ. तर आतला व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.